हाय. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज खूप चांगला विषय आहे आणि तो म्हणजे काय की आपल्याला आहे ना आठवड्याच्या शेवट म्हणजे शनिवार रविवार काय केलं पाहिजे आणि आपण सोमवारसाठी कसं रेडी झालं पाहिजे, तर याच्याविषयी आज थोडंसं आपण बघू. तर थोडं आपण स्पीडमध्ये बघू की आपल्याला 10 पॉईंट कवर करायचे असतात. तर महत्त्वाचा पॉईंट हा की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, वजन वाढवायचं असेल, हेल्दी राहायचं असेल ना, तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. मी तुम्हाला नक्की मदत करू शकतो. तुमचे जे काही प्रश्न असेल त्या पद्धतीने आपण तुम्हाला मी सांगन. तर आज आहे ना आपल्याला 10 पॉईंट बघायचे. तर महत्त्वाचं की आपल्याला आहे ना शनिवार रविवार आपल्या खूप लोकांची ना झोप पूर्ण होत नाही, कारण शनिवारी हा ठीक आहे उद्या सुट्टी म्हणून आज जागतो आणि उद्या दिवसभर काहीतरी काम भेटलं नाही म्हणून संध्याकाळी जागतो, म्हणजे सोमवार खराब होतो. तर आपल्याला खूप जागायचं नाही. महत्त्वाचं की शनिवार रविवार आहे ना आपण आहे ना मोबाईल, टी व्ही किंवा लॅपटॉप ह्या तिन्हीमध्येच किंवा काहीतरी याच्यात गुंतलेलं असतं. तर आपल्याला डिटॉक्स करणं गरजेचं आहे. मग ते स्क्रीनचा असो, नाही तर खाण्याचा असो, नाही तर राहण्याचा असो, बोलण्याचा असो, वागण्याचा असो, कोणताही. तर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काही पण ॲक्टिव्हिटी करा. म्हणजे तुम्हाला फिरायला जाऊन या, वॉकिंग करा, काहीतरी करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, तुम्हाला जे जमन ते काहीतरी करा. म्हणजे ते केल्याने काय होतं, तुमचं शरीर चांगलं काम करतं, ॲक्टिव्ह राहतं. म्हणजे ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. आणि आपण आहे ना रविवारच्या दिवशी खूप सारं बिना न्यूट्रिशनचं म्हणजे कमी न्यूट्रिशनवालं जेवण करतो. तर कमी न्यूट्रिशनवालं जेवण नाही करायचं, व्यवस्थित न्यूट्रिशनवालं जेवण करायचं, खायचं व्यवस्थित आहे. मी म्हणतो की तुम्हाला आहे ना रविवारच्या दिवशी जर फळांचा उपवास करता आला तर अतिउत्तम की फळच खा. मी 1-1 किलो खा, काही होत नाही. तर तुम्ही 1-1 किलो फळं खाऊ शकता, काही होत नाही. त्या पद्धतीनं तुमचं शरीर चांगलं चाललं पाहिजे. त्याच्यानंतर पाणी पिण्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. खूप सारे लोक पाणी पित नाही आणि रविवारच्या दिवशी ना ते एकदा सोफ्यावर बसले का लटकून बसतात आणि पाणी पित नाही. त्याचा परिणाम घातक होतो. स्वतःला वेळ दिला पाहिजे. आपण आहे ना खूप सारे लोक स्वतःला वेळ देत नाही. तर स्वतःला वेळ द्या. तुमचा छंद जोपासण्यासाठी, तुम्हाला जी आवडती गोष्ट आहे ती करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काय की पुढच्या आठवड्याची पूर्ण तयारी, म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत मला नियोजन काय करायचं, काय कामं असणार आहे, काय नाही, तर हे तुमच्याकडे रेडी असणं आवश्यक आहे. तर हे रेडी जर असेल ना जबरदस्त, की तुमचा पूर्ण आठवडा जबरदस्त चांगला जातो. तुम्ही कुठेतरी बाहेर गेले पाहिजे. म्हणजे तुम्ही एकटे जा, तुमच्या फॅमिलीसोबत जात, पण काहीतरी केलं पाहिजे. तर तुम्ही ॲडव्हेंचर गोष्टी केल्या पाहिजे. तर तुम्ही बाहेर जाऊन ॲडव्हेंचर गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा लास्ट पॉईंट की तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी शिकले पाहिजे. तर दर आठवड्याला तुम्ही त्याच जुन्या गोष्टी रटत जर असेल ना तर तुमचा रिझल्ट तितका चांगला येत नाही, म्हणजे तुम्हाला फरक पडत नाही. म्हणून तुम्हाला आहे ना चांगल्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला रोज प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आठवडा पूर्ण चांगला जाण्यासाठी तुम्हाला रोज काही ना काही नवीन गोष्टी कराव्या लागतील. तर त्या पूर्ण